Find the second smallest numbers of n numbers of array element. N numbers of array element पैकी second smallest number find out करायचा आहे. Using C, the C use the standard library yesterday.i.h. Execution beginning start with. प्रोग्रामचे एक्झिक्युशन कुठून स्टार्ट होते? मेन फंक्शनपासून. मेन बॉडीमध्ये इंटीजर ए नावाचा ॲरेला साईज किती? 100. मॅक्सिमम 100 एलिमेंट कलेक्ट करू शकतो. 1 बाय 1 एलिमेंट रीड करण्यासाठी एक्झॅक्टली किती एलिमेंट कलेक्ट करायचे? n. आता ॲरेमध्ये कलेक्ट केलेले एलिमेंटपैकी सेकंड स्मॉलेस्ट नंबर काढायचा असेल तर ॲरेची एलिमेंट आपल्याला सॉर्टिंग करावं लागेल डिसेंडिंग ऑर्डरनं. तर सॉर्ट करताना अनदर व्हेरिएबल जे घेतोय म्हणजे आयची व्हॅल्यू कम्पेअर टू द जेच्या एलिमेंट बरोबर कम्पेअर करण्यासाठी आणि स्वॅपिंग करण्यासाठी नेक्स्ट व्हेरिएबल डिक्लेअर करतोय टेम. फर्स्ट डिसाईड करा ॲरेमध्ये टोटल किती एलिमेंट कलेक्ट करायचे. तर स्टेटमेंट देतोय एंटर द हाऊ मेनी इलेमेंट. ॲरेमध्ये आपल्याला टोटल नंबर्स ऑफ किती इलेमेंट कलेक्ट करायचे? n नंबर्स ऑफ इलेमेंट काय करायचे आपल्याला कलेक्ट. n नंबर्स ऑफ इलेमेंट कलेक्ट करण्यासाठी स्टेटमेंट देतोय एंटर द ॲरे इलेमेंट. एंटर केलेले इलेमेंट 1 बाय 1 ॲरेमध्ये इलेमेंट स्टोअर होताना इंडेक्स ॲरेच इंडेक्सकडून स्टार्ट होते 0. तर आय इनिशलाइज 0. आय इज अ लेस दॅन किती एलिमेंट कलेक्ट करायचे? n. तोपर्यंत आय काय होईल? प्लस प्लस. गिवन कंडिशन ट्रू असेल तर एंटर केलेला एलिमेंट स्कॅनएफ फंक्शन थ्रू %d ॲम्परसाइन ए ऑफ आयची व्हॅल्यू किती? 0. फर्स्ट एलिमेंट ॲरेच्या कोणत्या इंडेक्सला स्टोअर होईल? 0. असे ॲरेमध्ये टोटल किती एलिमेंट कलेक्ट होणार आहे? n. आता कलेक्ट केलेले एलिमेंट सेकंड स्मॉलेस्ट नंबर काढायचा आपल्याला. तर ॲरेचे एलिमेंट फर्स्ट आपल्याला सॉर्टिंग करावं लागेल डिसेंडिंग ऑर्डरनं. तर डिसेंडिंग ऑर्डरनं सॉर्ट करताना फर्स्ट एलिमेंट कम्पेअर टू द ऑल अदर एलिमेंट बरोबर कम्पेअर करायचा आहे. तर आय इनिशलाइज कुठून स्टार्ट केला आपण? 0. सॉर्ट करतो आपण ॲरेचे एलिमेंट. आय इज अ लेस दॅन कोणापेक्षा? n पेक्षा. तोपर्यंत आय काय होत चालेल? प्लस प्लस. गिवन कंडिशन ट्रू असेल तर जेला व्हॅल्यू मी कोणती देतोय? i+1 नेक्स्ट व्हॅल्यू. जे इज ऑल्सो लेस दॅन n. तोपर्यंत जे पण काय होत चालेल? प्लस प्लस. गिवन कंडिशन ट्रू असेल तर इफ ए ऑफ आयची व्हॅल्यू लेस दॅन कोणापेक्षा? ए ऑफ जे पेक्षा. आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर लागते. आयची व्हॅल्यू 0 चालू आहे आणि जेची व्हॅल्यू 1 आहे. ॲरेच्या 0 पोझिशनची व्हॅल्यू लेस दॅन जेच्या पोझिशनपेक्षा असेल तर व्हॅल्यू स्वॅप करायची. तर टेम्पला व्हॅल्यू मी ए ऑफ आयची देतोय. ए ऑफ आयला व्हॅल्यू मी ए ऑफ जेची असाइन करतोय आणि ए ऑफ जेला व्हॅल्यू कोणाची असाइन करतोय? टेमची. व्हॅल्यू काय होईल? स्वॅप. कधी स्वॅप होतील? आयच्या पोझिशनची व्हॅल्यू इज अ लेस दॅन जेच्या पोझिशनपेक्षा असेल त्यावेळेस एलिमेंट स्वॅप. टिल टू आपल्या ॲरेचे एलिमेंट ह्या लूपनं काय होईल? सॉर्टिंग होईल. पण कोणत्या ऑर्डरनी? डिसेंडिंग ऑर्डरनं. डिसेंडिंग ऑर्डरनं सॉर्ट झाल्यानंतर आपल्याला सेकंड स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे. तर स्टेटमेंट देतोय आता द सेकंड स्मॉलेस्ट नंबर इज इक्वल टू कुठं प्रिंट कराल? %d ए ऑफ ॲरेमध्ये असे टोटल किती एलिमेंट आहे? n. म्हणजे ए ऑफ n मायनस किती करायचे? 2. आपल्याला सेकंड स्मॉलेस्ट नंबर लागत होता. मग ॲरेमध्ये टोटल एलिमेंट n आहे तर n -2 केल्यानंतर ही डिसेंडिंग ऑर्डर आहे. डिसेंडिंग ऑर्डरनं nचे -2 केले तर न्यू जी इंडेक्स येईल त्या इंडेक्सवरचा एलिमेंट तो प्रिंट कराल. रिटर्न 0 टर्मिनेट द मेन फंक्शन टर्मिनेट करतोय. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतोय. तर एंटर द हाऊ मेनी इलेमेंट. ॲरेमध्ये टोटल किती इलेमेंट एंटर करायचे? 6. एंटर द ॲरे एलिमेंट 45, 78, 23, 67, 33, 89 असे ॲरेमध्ये आपण टोटल 6 एलिमेंट कलेक्ट केले. या 6 एलिमेंटपैकी सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे? 23. आणि 23पेक्षा सेकंड स्मॉलेस्ट नंबर कोणता भेटला पाहिजे आपल्याला? 33. द सेकंड स्मॉलेस्ट नंबर इज इक्वल टू किती आला आपला? 30t. स्मॉलेस्ट कोण होता? 23. आणि 23 नंतर सेकंड स्मॉलेस्ट नंबर कोणता फाइंड झाला आपला? 33. मग आपल्याला टू फाइंड द सेकंड स्मॉलेस्ट नंबर्स ऑफ n नंबर्स ऑफ ॲरे एलिमेंट. ॲरेमध्ये असे टोटल 6 एलिमेंट कलेक्ट केले आणि कलेक्ट केलेले एलिमेंटपैकी सेकंड स्मॉलेस्ट नंबर काय करायचा होता आपल्याला? फाइंड आउट करायचा.